महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार होत्या, पण दुर्दैवाने महाराष्ट्रात राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या एकूणच पावित्र्य लक्षात घेता या निवडणुका नोव्हेंबरमध्ये गेल्यात. कदाचित पराभवाची भीती ही महायुती सरकारला आहे, त्याच्यामुळेच या निवडणुका ऑक्टोबरच्या ऐवजी नोव्हेंबरमध्ये होतात. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप सुद्धा अजूनही अंतिम टप्प्यात आलेलं नाही. आणखीन 1-2 बैठका अपेक्षित आहेत आणि याच्यानंतरच महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या कुठल्या जागा या नेमक्या आमने सामने येणार त्याचं चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचं वाटप हे निश्चित गेल्या वेळेच्या निवडणुकाच्या मध्ये जागा जिंकलेल्या आहेत किंवा विद्यमान आमदार ज्या पक्षाचे होते, मग ते शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे असतील किंवा ते काँग्रेस असतील, त्यांच्या जागा त्यांच्याकडे राहतील अशा प्रकारची पहिली अट किंवा तशा प्रकारच्या सूचना एकमेकाच्या पक्षाला केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांच्या विद्यमान जागा होत्या तरी सुद्धा अजूनही जागा वाटप क्लिअर नाही. त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये काँग्रेस असेल किंवा उद्धवजींची शिवसेना असेल यांनी किती जागांवर क्लेम केला त्याच्यापेक्षा मुंबईमध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मान्य नानासाहेब पटोलेजी काय निर्णय घेतात हा विषय त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुणे शहरात कुणी जरी किती मागणी केली तरी तिथल्या जागा वाटपावरच या ठिकाणी पुढची तिकीटं जाहीर होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं या ठिकाणी कोण किती सीट मागते याची फार काही चिंता वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.